नमस्कार मंडळी, नमस्कार. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत, ती भूमी म्हणजे माझा कोकण. आणि पावसाची सर जमिनीवर पडतात आणि शेतकरी आपली कामाची चाऊल बाजूला ठेवून जो ठेका उडवतो तोच म्हणजे शक्तितुरा. तो शक्तितुरा आज आम्ही सादर करणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रसिकजन हो, गणपती बाप्पाच्या जीर्णोद्धारासाठी कोथरीगाव गाव आयोजित भोजवाडी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण सर्व या ठिकाणी आलेले आहोत. आणि आपण जो तिकीटचा मोलाचा भाग सहकार्य केला त्याबद्दल मी शाही लक्ष्मण सावंत आपला आभार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रसिकजन हो, मी या स्टेजवर उभा राहताना एक आनंद व्यक्त करताना माझ्यासमोर एक चेहरा असतो. ते म्हणजे ज्याने मला हे व्यासपीठ रत्नागिरीत कुठलाही सहकार्य लागेल असे जुलूम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जुलूम साहेब 2 मिनिटात यावं. जुलूम साहेबांचे सत्कार माझे गुरुवर्य शाहीर प्रभाल कलंबडे करतील. कलंबडे बुवा या ठिकाणी येण्याची कृपा करा. प्रभाकर कलंबडे. त्याचप्रमाणे साहेबांचा सत्कार होत आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. कारण ही व्यक्ती असे आहे, रत्नागिरीत कधीही कोणतेही काम असू दे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीवरती हात आहे. त्यांच्यामधून त्यांची धुरा चाललेली आहे. साहेब असंच काम करा आणि आम्हाला शुभेच्छा द्या. त्याचप्रमाणे माझ्या कुणबी समाजाचा राजाराम सीताराम माध्यमिक विद्यालय साठवली कॉलेज आणि हायस्कूल, या हायस्कूलला खरोखरच मला आमच्या तरुण तडफदार असे आम्हाला भेटलेले अध्यक्ष श्री अरविंद चंद्रकर साहेब या ठिकाणी त्यांनी येऊन आपला पुष्पगुच्छ स्वीकारायचे आहे. त्यांचं स्वागत करतील वसंत जोडे. साहेब धन्यवाद. रसिकजन हो, शून्यातून 7वी पर्यंत आम्ही एकत्र शिक्षण केलं आणि एवढा रस्ता अवघड असताना आमच्या मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि आज ते एक चांगले उद्योजक आहेत. अंधेरीमध्ये त्यांचा रहिवास आहे आणि कधीही गोरगरीब कोणी असो त्यांना सहकार्य करणारे अरविंद साहेब यांना आम्ही आल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. सुस्वागतम, सुस्वागतम. गणरायाला वंदन करून या मुंबई नगरीची आई मुंबादेवी, माझा गावचा देव धनी केदारलिंग डांगेश्वर यांच्या नतमस्तक होऊन आज कोथरी गावातील
ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांचा आभार मानून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. तत्पूर्वी या ठिकाणी आलेले मान्यवर चंदूरकर साहेब, जुलूम साहेब, माझ्या वाडीतील मोहन सावंत, वसंत दुडे, शाहीर यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो असे मधुकर पंधरे, संदीप सावंत, माझ्या साटोळी गावाचा आतुरतेचा आणि आवाजाचा बादशाह सुरेश राऊत, सुभाष तांबे, प्रभाकर कळंबटे, टाकले साहेब आणि सुनील वीर आणि रसिकजन ढोलकीपट्टू रवी मालक. खरोखरच त्यांना रत्नागिरी तुम्ही प्रथम या रंगमंचावर आलाय, त्यांच्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे दोनिवडे गावचे गावप्रमुख विश्वासजी राघव आणि आमच्या या शक्तितुऱ्याच्या डबलबारीचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर भोजबुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी आलेले गुरुवर्ग, वस्ताद वर्ग, शाहीर वर्ग, त्याचप्रमाणे माझे किशोरदादा जुलूम यांनी माझ्यासाठी रंगमंचावर येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि सुभाष तांबे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळाच्या नियमाप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि माझा पास आणि प्रश्नाची प्रत घेऊन जायचे आहे.
रसिकन हो, त्याचप्रमाणे या यूट्यूब मार्फत किरण दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही आमचा शाहिरी महाराणा मुजरा आणि आम्ही आमच्या बाजूला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु तुम्ही अंगणा सभारंगणा आळवी तुम्ही अंगणा सभारंगणा
वेदालिंग गांगेश्वरा तुझी साथ मला रंग देवते आलो शरण मी तुला रंग देवते शरण आलो तुला रंग देवते शरण आलो तुला शरण मी तुला रंग देवते आलो शरण मी तुला रंग देवते शरण मी तुला कृपा तुझी तू ईश्वरी कृपा तुझी तू ईश्वरी शरण मी आलो करतो याचना गुण गाऊया तव चरणा Baba
सूर्याचा रंगला सुप्रभात सूर्याचा रंगला सुप्रभात सूर्याचा रंगला रसिक हो, हा हिरा प्रथमच आपल्या समोर आहे. तुम्ही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करून आपण आशीर्वाद द्यायचा. रसिकजन हो, सूर्याली बुवा बारीला सुरुवात करतो. नीट लक्ष असू द्या. या रंगमंचावर आता मी जो गण गाणार आहे, माझ्या गणाचा भाग बुवा आहे. तुम्हाला गाण्यातून समजणार नाही म्हणून सांगतोय, कारण आता मान्यवरांनी सांगितलं की शक्तितुरा हा शक्तितुरा झाला पाहिजे. तर 3.5 अक्षराचा अनुस्वार करायचा बुवा. गण माझ्या गणाची तोड देताना 3.5 अक्षराचा अनुस्वार द्यायचा आहे बुवा. त्याच्यामध्ये आकार उकार मकार ओमकार हे सोडून सांगायचे आहेत. आकार उकार मकार ओमकार हे सोडून मला गणाचा तोड द्यायचा आहे बुवा.
त्या मूर्तीला नवस करती भक्तजन मातीच्या त्या मूर्तीला निरंजनाची वाट विजते सदैव तुझ्या आरतीला निरंजनाची वाट दिसते सदैव तुझ्या आरतीला तुझ्या आगमनाने देवा आनंद होई साऱ्या धरतीला तालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी हे तालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी हे शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी कालावरी नाच गणेशा कालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी आतुरली दुनिया तारी तालावरी नाच गणेशा तालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी आतुरली दुनिया तारी श्रावण धरला भाद्रपद उगला श्रावण धरला भाद्रपद उगला पडली पावसाच्या या घरी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी ते शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे आगुवरी तुम्ही यावे दुनिया तारी तालावरी नाच गणेशा तालावरी नाच गणेशा पायी घुंगरू वाजे भारी शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी ते शंकर पार्वती नाच बघाया बसले कैलासावरी
कैलासावरी तुम्ही यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी. तालावरी नाथ गणेशा तालावरी नाथ गणेशा पायी घुंगरू वाजते वारी शंकर पार्वती नाथ बघाया बसले कैलासावरी ते शंकर पार्वती नाथ बघाया बसले कैलासावरी यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी, तुम्ही यावे या भुवरी. रसिकजन हो, आपल्या मनपसंत आलेलं बक्षीस असं आहे काय गोविंद जुलूम यांच्या स्मरणार्थ कुमारी सही हिच कडून 200 रुपयाचे बक्षीस मंडळाने आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच अभिलाषा क्रिएशन मुंबई याने माझं नृत्यकला या ठिकाणी सादर केले होते. हे भोड साहेब आणि मनोहर भक्ते यांच्याकडून या गाण्यासाठी 501 रुपयाच्या बक्षाला मंडळाने आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्मिते श्री दिनेश कुरकर साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्ही आभार आहेत आपले. त्याचकडून या गणासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलाय, आम्ही आभार आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे माऊली साऊंड सर्व्हिसचे मालक सत्येश्वर सत्यवान आणि अप्पा सावंत यांच्याकडून 501 रुपयाचा बक्षाला मंडळाने आभार आहोत. धन्यवाद. सॉरी, कुडकर साहेबांनी 1001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, मी आभार आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे जो आता स्तवन झालं त्या स्तवनसाठी मुचकुंदी परिसराचे अध्यक्ष श्री तांबेसाहेब यांच्याकडून 501 रुपयाच्या बक्षाला मंडळाने आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो, स्तवन गण झालेला आहे. बुवा ही बाई आहे, शक्ती तुला म्हटला की नवरा बायकोचा भांड आज या ठिकाणी चालू होते बुवा. तर माझी गवळण अशी आहे बुवा, कुठेतरी वायफळ काहीतरी बोलाल तर सावंत बुवा समोर आहे ह्याचा भान असू द्या. तर माझी गवळण आहे बुवा, कृष्णाच्या हाताची मुरली होती. प्रत्येक प्रश्न गणामध्ये प्रश्न दिलाय, गवळणीत प्रश्न दिलाय, त्याची तोड द्यायची बुवा आणि माझ्या मागून यायचं, पुढे जायचं नाही. तर कृष्णाच्या हातात मुरली जी होती ती मुरली राधेला ऐकवताना ती मुरली हरवली बुवा. ती मुरली कोणत्या ठिकाणी सापडली आणि कोणाला सापडली हे गवळणीतून, आणि त्यानंतर ते स्वर गवळणीच्या कानावर कधी आले हे तुम्ही मला गवळणीतून पटवायचे आहे बुवा. हा माझ्या गवळीचा संदर्भ आहे. तुझ्या स्वर मुरलीचा ऐकून गोकुळ सारा रंगून गेला. तुझ्या सूर मुरलीचा ऐकून गोकुळ सारा रंगून गेला. काही गुरे आणि पाखरे गुंज होती तुझ्या मुरलीला. कुठ शोधू तुला हो हे सावळ्या, कुठ शोधू तुला. स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा गोकुळाला. हे सावळ्या कुठ शोधू तुला हे सावळ्या, कुठ शोधू तुला सावळ्या, कुठ
दाळ तपला पातळ आवाजीचा गोमाला हो आवाजीचा गोमाला हो आवाजीचा गोमाला मुरलीचा आवाज ऐकूनी गोकुळ लागला गोकुळ लागला हो गोकुळ लागला राणी नारायण हरिनामाचे पारायण राणी नारायण हरिनामाचे पारायण मुरलीचा स्वराज गगनी विठला सावळा कुठ कुठ डोलला ओ सावळा कुठ कुठ डोलला स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा गोकुळाला सावळा कुठ कुठ डोलला ओ सावळा कुठ कुठ डोलला सातव्या अवतारी दिले वचना जागते म्हणाला हो लागते म्हणाला हो लागते म्हणाला शोधून पाहिलं पुण्यवना आले गोकुळाला आले गोकुळाला माझा मुकुंदा तुला विनू कितींदा तू माझा मुकुंदा तुला विनू कितींदा कधी भेटशील तू पुण्यवनाला सावळा कुठ कुठ डोलला ओ सावळा कुठ कुठ डोलला स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा स्वर मुरलीचा आवाज प्रेमाचा गोकुळाला सावळा कुठ कुठ डोलला सावळा कुठ कुठ रसिकन हो, शक्ती तुरा म्हटला की आणि संसार म्हटला तर नवरा बायकोचा भांडा होणार, प्रत्युत्तर हा पाहिजे. तर माझ्या आजच्या मंडळाच्या नियमाप्रमाणे मी बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. आणि आज मी जो विषय सोडणार आहे बुवा, तो या रंगमंचावर कमीत कमी 48 वर्षाचा विषय आहे. आणि तुम्ही माझ्या विषयाचे उत्तर द्याल अशा आशा बाळगून मी विषय सोडतोय. माझा विषय असा आहे की मथुरेचा राजा कंस त्याच्या मथुरा नगरीवर हल्ला झाला. तो हल्ला कोणी केला, हल्ला केला ती वेळ कोणती, त्यावेळी पर्व कोणते चालू होते आणि त्यावेळी मंदिरं तोडली गेली. ती मंदिरं किती, कोणती आणि कोणकोणत्या देवतांची, आणि त्या मंदिरामध्ये मूर्त्या होत्या बुवा. त्या मूर्त्यांची लांबी रुंदी सांगायची आहे बुवा. आणि त्यावेळी नक्षत्र कोणतं आणि वेळ कोणती हेही सांगायचं आहे. आणि बुवा तुम्हाला टीप आहे, इंद्र, चंद्र, वरुण, नकुल, जरासन आणि सदैव बुवा सोडून सांगायचं आहे. हा बुवा जर पुरावा असेल तरच माझ्या प्रश्नाला हात घाला. आता मी प्रश्न घालतोय, नीट लक्ष असू द्या.
सूर्याचा सामना रंगणार आहे. अरे शक्ती सूर्याचा सामना रंगणार आहे. शाहीर एकामेकाला भिडणार आहे. शाहीर एकामेकाला भिडणार आहे. आणि आई शपथ सांगतो भोज बुवा तुझी वाट आज लावणार आहे. कृष्णपद बुवा कसा असतो आरपार बघा. अरे कित्येक आले नि कित्येक गेले. अरे कित्येक आले नि कित्येक गेले. त्यांच्या बसलो उरावर. तू काय माझ्याशी भिडणार. बुवा नाही तुला जमणार. अरे करून भागला नि देव पूजा लागला. अरे करून भागला नि देव पूजा लागला. देव देवळात राहणार. तू काय माझ्याशी भिडणार. तुला नाही बुवा. तू काय माझ्याशी जे काय तुम्हाला बोलायचं आहे ते पहिले बारीत बोला, म्हणजे दुसऱ्या बारीत जसं जसं उत्तर जमून जाईल. योगेश तोसकर यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आहे. मंडळाने आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
या ठिकाणी माझे स्नेही मिलिंद टुकरूल या साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपणाला शाहिरी मानता मुजरा करतो. धन्यवाद.